नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। फूड सेफ्टी इन्स्पेक्टर या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। या पदासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहणार आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय राहणार आहे, एज लिमिट आणि इतर सर्वची सर्व महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट महत्त्वपूर्ण आहे कारण अशा प्रकारची ही पहिलीच ॲडव्हर्टाइजमेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन राहिलेलो आहोत। ही ॲडव्हर्टाइजमेंट किती युनिक आहे हे तुम्हाला माहिती पडणार जेव्हा मी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दाखवणार आहे। कितीतरी विद्यार्थी संपूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि थोडासा व्हिडिओ बघतात आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला येतात। बघा, असं तुम्ही करू नका। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, या व्हिडिओचा तुम्हाला फायदाच होणार आहे। ओके, तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजची ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। मध्य प्रदेश लोकसेवा आयोगामार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। मध्य प्रदेश लोकसेवा आयोग म्हणजेच MPPSC। ओके, ज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये MPSC असते त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे लोकसेवा आयोग असतात। ओके, प्रत्येक राज्यामध्ये जे लोकसेवा आयोग असतात त्यांच्यामार्फत त्यांच्या राज्यांमध्ये परीक्षांचे आयोजन केले जाते। ज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये MPSC मार्फत परीक्षांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे MPPSC मार्फत मध्य प्रदेशमध्ये परीक्षांचे आयोजन केले जाते। ओके, आता जसंही मी तुम्हाला सांगितलं की MPPSC मार्फत ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। कितीतरी विद्यार्थी व्हिडिओ सोडून देतील कारण त्यांना असं वाटेल की आपण एलिजिबल नाहीत, परंतु बघा, तुम्ही जर एलिजिबल नसते तर मी हा व्हिडिओ बनवला नसता। ओके, प्रत्येक विद्यार्थी महाराष्ट्रातील एलिजिबल आहे, तुम्ही हा फॉर्म भरू शकता। हे बघा, फूड सेफ्टी इन्स्पेक्टरसाठी म्हणजेच बघा फूड सेफ्टी ऑफिसर म्हणा की फूड सेफ्टी इन्स्पेक्टर म्हणा, या पदासाठी जाहिरात आलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थीसुद्धा एलिजिबल आहेत। ओके, आपल्या राज्यामध्ये जेव्हा परीक्षा होत असतात तेव्हा MP, UP, बिहार या प्रत्येक राज्यातील विद्यार्थी फॉर्म भरत असतात। ज्या विद्यार्थ्यांना मराठी येते ते सर्व विद्यार्थी फॉर्म भरत असतात, तर आपण सुद्धा इतर राज्यातील फॉर्म भरायला पाहिजे। ओके, गव्हर्नमेंट जॉब हा गव्हर्नमेंट जॉब असतो, कोणत्याही राज्यामध्ये लागत असेल तरी सुद्धा तुम्ही तो करायला पाहिजे। याशिवाय मध्य प्रदेश हे आपलं शेजारील राज्य आहे। ओके, आपलं शेजारी राज्य असल्या कारणाने तुम्हाला जास्त ट्रॅव्हलसुद्धा करावं लागणार नाही आणि परीक्षासुद्धा काही जास्त कठीण नसते। तुम्ही जर मध्य प्रदेशमधील परीक्षांचे जर तुम्ही पेपर काढून बघितले तर तुम्हाला माहिती पडेल की आपल्या राज्यातील पेपर कितीतरी पटीने जास्त हार्ड येत असतात। आपल्या राज्यातील पेपर हे कठीण येत असतात, मध्य प्रदेशातील पेपर जास्त कठीण येत नाही, म्हणून तुम्ही इथे पास होऊन नोकरीसुद्धा तुम्हाला मिळू शकते। ओके, आणि मध्य प्रदेश काही दूर नाही, शेजारील राज्य आहे, तर तुम्ही बघा इझिली तुम्ही तिथे जाऊन जॉब करू शकता। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला याची लास्ट डेट सर्वात आधी सांगून देतो। 27/4/2025 म्हणजेच 27 एप्रिलपर्यंत तुम्ही याचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता। ओके, आता हळूहळू करून आपण याबाबत संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शॉर्टमध्ये देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। ओके, आता समोर बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी एज लिमिट बघा। एज लिमिट 21 वर्षापासून तर 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, 21 ते 40 वर्षापर्यंतचे जे उमेदवार आहेत ते या परीक्षेसाठी एलिजिबल आहेत। म्हणजेच बघा, एज लिमिटसुद्धा खूप जास्त आहे आणि एज लिमिटमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही याचा फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे। आता आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघून घेऊया। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी तुम्हाला किसी भी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से खाद्य प्रौद्योगिकी, ओके, खाद्य प्रौद्योगिकीमध्ये किंवा बघा डेअरी किंवा जैव प्रौद्योगिकी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी। ओके, बायोटेक्नॉलॉजी आणि खाद्य प्रौद्योगिकी म्हणजे फूड टेक्नॉलॉजी। त्यानंतर बघा तेल प्रौद्योगिकी, त्यानंतर कृषी विज्ञान। यामध्ये बघा कृषी विज्ञानमध्ये भरपूर विद्यार्थी एलिजिबल होणार आहेत। ओके, कृषी विज्ञानमध्ये सर्वचे सर्व बघा BSc ॲग्री, ओके, BSc ॲग्रीवाले विद्यार्थी येतात। ओके, इंजिनिअरिंग केलेले जे आहेत विद्यार्थी येतात, ॲग्रिकल्चर जे इंजिनिअरिंग आहे ते विद्यार्थी येतात। तुम्ही कुठलाही ॲग्रीचा कोर्स केलेला असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला बघा ग्रॅज्युएशन असेल, बघा स्नातक म्हणजेच ग्रॅज्युएशन, स्नातकोत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डॉक्टरेट म्हणजेच PhD असं काही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। याशिवाय बघा चिकित्सा विज्ञान आणि जैव रसायन विज्ञान, ओके, या फील्डमध्ये सुद्धा जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। आता
रसायन विज्ञान सुद्धा लिहून आहे, म्हणजे केमिकलमध्ये जर तुम्ही काही बघा BSc केलेली असेल किंवा BTech केलेलं असेल किंवा बघा केमिकल इंजिनिअरिंग केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, समोर यांनी सर्व काही दिलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, खाद्य तकनीकमध्ये बघा हे सर्व आहे. ओके, फूड टेक्नॉलॉजी ते जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी बघा इथे यांनी दिलेलं आहे. मॅक्झिमम विद्यार्थी आपले जे महाराष्ट्रातील आहे ते कृषी विज्ञानमध्ये एलिजिबल होणार आहेत. तर कृषीशी रिलेटेड सर्वचे सर्व सब्जेक्ट आले बघा. ओके, BSc असेल, ओके BTech असेल, हे बघा इंजिनिअरिंग आहे आणि बायोटेक्नॉलॉजी आहे. इतरही जे आहे ते तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. हिंदीमध्ये लिहून आहे, मराठीमध्ये सुद्धा ऑलमोस्ट सेमच होणार आहे. मला तर नाही वाटत की हे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे याच्या कुणाला बघा मराठीमध्ये ट्रान्सलेशन पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला जर ट्रान्सलेशन पाहिजे असेल तर तुम्ही ट्रान्सलेटरमध्ये जाऊन गुगल ट्रान्सलेटरमध्ये जाऊन स्वतः ट्रान्सलेशन करून घेऊ शकता. ओके, आणि जर तुम्ही फूडशी रिलेटेड म्हणजे जे खाद्य आहे खाद्याशी रिलेटेड तुम्ही कोणताही कोर्स केला असेल, कोणताही, ओके ग्रॅज्युएशन फक्त, ओके ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यावर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD असं काही तुमचे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील एज्युकेशनल क्वालिफिकेशनशी रिलेटेड तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भरपूर विद्यार्थी यासाठी क्वालिफाईड होणार आहेत. ओके, आणि जर तुम्ही क्वालिफाईड नसाल या परीक्षेसाठी आणि जर तुमच्या एखादा बघा मित्रसुद्धा क्वालिफाईड असू शकतो, तुमचे जे नातेवाईक आहेत, रिलेटिव्स आहेत, त्यांच्यापैकी जर कोणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन ठेवत असेल तर त्यालासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जागा किती आलेल्या आहेत. ओके, यामध्ये टोटल जागा ज्या आहेत त्या आहेत 120. परंतु तुम्ही जर फॉर्म भरला, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला तर तुम्ही सर्वच्या सर्व जागांसाठी एलिजिबल राहणार नाहीत. ओके, जेवढ्याही जागा यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या आहेत, ओके इथे लिहितो बघा रिझर्व कॅटेगरीच्या जेवढ्याही जागा आहेत तिथे तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. ओके, कारण इथे बघा काय लिहून आहे, मूल निवासी. ओके, मध्य प्रदेशचे मूल निवासी. ओके, इथे सुद्धा मध्य प्रदेश के बघा जे आहे भूतपूर्व सैनिक. ओके, तर यामध्ये कुठल्याही प्रकारे जर तुम्ही मध्य प्रदेशचे निवासी नाहीत तर तुम्ही रिझर्व कॅटेगरीसाठी फॉर्म भरू शकत नाही. इथे सुद्धा बघा SC ST OBC आणि EWS साठी तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. इथे यांनी असं दिलेलं नाही, परंतु तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. कारण तुमच्याकडे जे SC ST प्रमाणपत्र आहे ते महाराष्ट्राचे आहे किंवा बघा रेल्वेचे तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर तुमच्याकडे सेंट्रलचे असेल. ओके, सेंट्रलचे प्रमाणपत्र असेल आणि आपल्या स्टेटचे असेल. मध्य प्रदेशचे तुमच्याकडे प्रमाणपत्र राहणार नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही रहिवाशाकडे मध्य प्रदेशचं जे आहे जात प्रमाणपत्र, NCL, ओके असं काहीही प्रमाणपत्र तुमच्याकडे नाही, म्हणून तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकत नाही. तर तुमच्यासाठी किती जागा आहेत बघा, हे बघा ओपन कॅटेगरीच्या ज्या 28 जागा यांनी इथे दिलेल्या आहेत या जागा तुमच्यासाठी आहेत. तुम्ही 28 जागांसाठी फॉर्म भरू शकता. ओके, आता 28 जागासुद्धा बघा भरपूर आहेत. ओके, कमी नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या जागा निघून राहिलेल्या आहेत जर तुम्ही कॅटेगरी वाईज बघितल्या तर 1-2 जागांसाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिसताना भरपूर दिसतात. ओके, 100 जागा, 150 जागा अशा त्या दिसतात, परंतु नेमक्या आपल्या कॅटेगरीसाठी 1 जागा, 2 जागा, 3 जागा अशा प्रकारे जागा येऊन राहिलेल्या आहेत. तर त्यापेक्षा इथे तुम्हाला जास्त जागा मिळून राहिलेल्या आहेत. याशिवाय परीक्षासुद्धा इझी येत असते. ओके, परीक्षा इझी येते. काही जास्त बघा तुम्हाला खूप जास्त अभ्यास वगैरे करण्याची काही गरज नाही. तुम्हाला फक्त ट्रॅव्हल करून सेंटरपर्यंत जाणे आहे. ओके, मध्य प्रदेशमध्ये सेंटरपर्यंत तुम्ही जा आणि स्टेट मॅक्झिमम विद्यार्थी मध्य प्रदेशचे तिथे फॉर्म भरणार आहेत. ओके, कितीतरी विद्यार्थ्यांना या फॉर्मबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही. ओके, महाराष्ट्रामध्ये सुद्धा या फॉर्मबद्दल कुणालाही काही माहिती नाही. इतर राज्यांमध्ये सुद्धा या फॉर्मबद्दल कुणालाही काही माहिती बघा जास्त माहिती विद्यार्थ्यांना नाही. तर मॅक्झिमम विद्यार्थी MPचे फॉर्म भरतील, म्हणून तुमच्याकडे बघा एक सुवर्ण संधी राहणार आहे. ओके, त्यानंतर बघा पुन्हा एकदा यांनी ते शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. पदाचे नाव वगैरे सुद्धा यांनी इथे दिलेलं आहे. नॉर्मल माहिती यांनी इथे दिलेली आहे. ओके, आता बघा चयन प्रक्रिया तुमची कशा प्रकारे होणार आहे, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार आहात. ओके, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भराल, परंतु तुम्हाला माहिती आहे ज्याप्रमाणे आपलं जे MPSC आहे, आपलं जे आयोग आहे ते परीक्षा घेते, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा OMR शीटवर परीक्षा होत असते. ओके, ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा होणार नाही. OMR शीटवर गोडे भरून
गोडे भरून तुम्ही परीक्षा देणार आहात, ठीक आहे। आणि या परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झाले, ओके, तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाणार आहे, ओके, आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला पास व्हावे लागणार, ठीक आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फीस कशा प्रकारे राहणार आहे, तर 250 रुपये तुम्हाला भरायची नाही, कारण कोणताही विद्यार्थी रिझर्वमध्ये नाहीच आहे आपला, ओके। जर रिझर्वमध्ये तुम्ही फीस भरू शकणार नाही तर तुम्हाला 500 रुपये भरायचे आहे, ओके। 500 रुपये तुम्हाला भरायचे आहे, 500 रुपये फीस आहे आणि 27 तारखेपर्यंत तुम्हाला फीस भरायची आहे। आणि जर तुम्हाला याबाबत काही माहिती पाहिजे असेल तर हेल्पलाईन नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता। फक्त हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्ही मराठीत बोलू नका, हिंदीमध्ये तुम्हाला बोलावं लागणार, नाहीतर त्यांना काही समजणार नाही तुम्ही काय बोलून राहिले, ओके। तर हेल्पलाईन नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता। 2 हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेले आहे आणि हे हेल्पलाईन नंबर MPSC प्रमाणे जास्त बिझी नसतात, ओके। तर तुम्ही कॉल करून सुद्धा माहिती घेऊन घेऊ शकता, ठीक आहे। याशिवाय बघा, जो पाठ्यक्रम आहे तुमचा, म्हणजे जो सिलेबस आहे तो लवकरच वेबसाईटवर अवेलेबल होणार आहे। तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही मला सांगा, ओके। फॉर्म भरल्यानंतर तुम्ही मला सांगा, याचा सिलेबससुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार। MPSCच्या सिलेबसप्रमाणेच आहे, तर MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी बघा सुवर्ण संधी आहे, MPSCच्या सिलेबसप्रमाणे सर्व काही येत असते, ओके। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 31 डिसेंबर 2024ला त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध केली। 28 मार्चपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 27 एप्रिलपर्यंत तुम्ही जे आहे फॉर्म भरू शकता, ओके। आणि 1 एप्रिलपासून तुम्ही जे आहे, जर अप्लाय केलेलंही असेल, तुम्ही फॉर्म भरलेलाही असेल, सबमिट जरी केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू शकता 1 तारखेपासून, ओके। 1 एप्रिलपासून तर 29 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकता, ओके। म्हणजे 27 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि 29 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकता, ओके। बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ते नंतर सांगतील, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट होती। अशा प्रकारची कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या यूट्यूब चॅनलवर कधीही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। मध्य प्रदेश आहे, शेजारील राज्य आहे, म्हणून मी ही ॲड तुम्हाला सांगितली। तुम्ही इझिली ट्रॅव्हल करून मध्य प्रदेशमध्ये जाऊन जे आहे एक्झाम देऊ शकता। एक्झाम इझी असते, तुम्ही पास करू शकता आरामात। फक्त एक एक्झाम देऊन आणि एक छोटासा इंटरव्ह्यू देऊन तुम्ही जे आहे सरकारी नोकरीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये तुम्ही सरकारी नोकरीला लागू शकता, ओके। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल, तर तुम्हाला आपलं बघा टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावं लागणार। टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।